या कारणाने मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री उतरले व्यासपीठावरून। एकीकडे राज्याचे राजकारण गढूळ झाले आहे। राजकीय लोक एकमेकांवर खालच्या स्तरावर टीका करत आहे। अशातच राजकीय क्षेत्रातून एक दिलासादायक आणि हृदयाला हात घालणारी घटना घडली आहे। नागपूर येथे भोले पेट्रोल पंप ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ उड्डाण पुलाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या पुलाला दिवंगत काँग्रेस नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आधीच ठरविले होते। या उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची गर्दी होती। महाराष्ट्राच्या राजकारणावर सडकून टीका होत असतानाच या लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकारणी संवेदनशील देखील आहेत याचा परिचय आला। या लोकार्पण सोहळ्याला दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना जिचकार, त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री जिचकार तसेच कुटुंबीय विशेषत्वाने उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याविषयी काहीच कल्पना नव्हती। मात्र नागपुरातील या दोन्ही नेत्यांना याची कुणकुण लागताच श्रीकांत जिचकार यांच्या पत्नी राजश्री जिचकार यांना त्यांनी सन्मानाने व्यासपीठावर आमंत्रित केले। महाराष्ट्रातील राजकारणावर सडकून टीका होत असताना शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात अतिशय भावुक क्षण पाहायला मिळाला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका उड्डाण पुलाला काँग्रेस पक्षातील एका दिवंगत नेत्याचे नाव देऊन संवेदनशीलतेचा परिचय दिला। व्हीलचेअरवर असलेल्या श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना जिचकार यांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे व्यासपीठावरून खाली उतरले। त्यांनी व्हीलचेअरवर बसलेल्या सुलोचना जिचकार यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुलोचना जिचकार यांचे पाया पडले। नितीन गडकरी यांनी देखील नमस्कार केला। यावेळी सुलोचना जिचकार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्यांनी फडणवीस व गडकरी या दोन्ही नेत्यांना भरभरून आशीर्वाद दिले। या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांनी सुलोचना जिचकार यांचा सत्कार केला। या दरम्यान व्यासपीठावरून दिवंगत श्रीकांत जिचकार यांच्याविषयी माहिती दिली जात असतानाच लोकार्पण सोहळ्यातील वातावरण भावुक झाले। श्रीकांत जिचकार यांच्या आठवणीने सारेच गहिवरले। तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या कृतीने देखील साऱ्यांचे मन जिंकले।